आताची महत्त्वाची बातमी मुंडेंच्या राजीनाम्याविषयी देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट भूमिका मांडावी असं अमोल मिटकरी यांनी म्हटलेलं आहे। फडणवीसांची भूमिका सुरेश धस आणि इतरांनी पाहावी असं देखील मिटकरी यांनी म्हटलेलं आहे। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये स्पष्टपणे सांगितलं, आरोप सिद्ध झाल्याशिवाय राजीनामा घेण्याचा प्रश्न येत नाही। त्यामुळे जर वाल्मिक कराडांवर तसे आरोप झाले आणि त्यांच्याशी जर काही संबंधित मुंडे साहेबांचा संबंध असला तर मात्र पक्ष म्हणून अजितदादा ते राजीनामा घेतीलच। अबू आझमी यांनी औरंगजेबाची काळी कारकीर्द एकदा बघावी असं मिटकरी यांनी म्हटलेलं आहे। अबू आझमींनी तात्काळ त्यांचं विधान मागे घ्यावं असं मिटकरींनी म्हटलंय। अबू आझमींनी औरंगजेबाची स्तुती केलेली आहे, त्यावर मिटकरी यांनी हे प्रत्युत्तर दिलंय। औरंगजेबाची प्रतिमा क्रूर कर्मा म्हणूनच राहणार असं मिटकरी यांनी म्हटलेलं आहे। औरंगजेब चांगला प्रशासक होता, औरंगजेबाच्या काळात चांगलं शासन होतं असं वक्तव्य अबू आझमींनी केलंय। अबू वसीम आझमी या सभागृहाचे सदस्य आहेत विधिमंडळाचे। त्यांच्याकडे उत्तम प्रशासक म्हणून जर ते औरंगजेबाकडे पाहत असतील तर औरंगजेब नावाच्या उत्तम प्रशासकांनी त्याचा भाऊ दारा शुकोह याला विष घालून मारलं, स्वतःच्या आई वडिलाला मारलं। पवित्र रमजानचा महिना सुरू आहे आणि जर त्यांना खरंच रमजानचे उपवास असतील आपल्या अबू आझमींना तर त्यांनी औरंगजेबाची काळी कारकीर्द एकदा बघावी। मला यांच्याही बुद्धीची कीव येते, त्यांनी तात्काळ त्यांचं विधान मागे घ्यावं। अशा प्रकारे त्यांनी वादात उगाच काहीतरी उडी घेण्याचा प्रयत्न करू नये। औरंगजेब हा क्रूर कर्मा होता आणि त्याची प्रतिमा क्रूर कर्मा म्हणूनच राहणार।